नमो बुद्धाय, जय भीम फ्रेंड्स. तर आज 3 जानेवारी माता सावित्रीबाई फुले यांची जयंती. तर मी आलेली आहे विहारामध्ये. विहारामध्ये माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त छोटेसे सेलिब्रेशन आहे. तर त्यासाठीच मी आलेली आहे विहारामध्ये. भारतातील प्रत्येक स्त्रीच्या यशामागे ज्यांचा हात आहे अशा सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. आज महिला विभागाच्या वतीने विहारामध्ये सेलिब्रेशन होत आहे. तर तोच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जय भीम सर्वांना. अखंड विश्वाला शांततेचा मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्माचे मुक्तीदाते, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस माझे निवार होतात. तमाम भारतीयांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बुद्ध महासभा या संस्थेच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांची 195वी जयंती साजरी करण्यासाठी इथे जमलेले आहोत. स्त्रियांना शिक्षणासाठी बाहेर काढले. तिला सांगितले की चूल आणि मूल हे तुझे काम नसून तुला पुरुषांच्या पायाला पाय लावून समोर चालायचे आहे. आंबेडकर यांच्या जलदगतीने चाललेल्या धम्म कार्यास माझा त्रिवार अभिवादन. तसेच आज इथे उपस्थित उपासक उपासिका बालबालिका साताऱ्याहून आलेले प्राध्यापक डॉक्टर सुभाष वाघमारे महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, तुम आम्हा सर्वांचे उद्धार करते. विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले या महामानवाच्या त्यागाला विचाराला पूजता दिवार अभिवादन. धम्मं नमामि, संघं नमामि, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 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 नमो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, पाणाति
पाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमाज ठाणा वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 संपत्ति पूजयामि मुनिकस्य श्रीपाद सरोरुहे पूजयामि बुद्धं पुष्पेण पूयेन मितेन दवामि मोक्षं पुष्पमिलायति यदा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घटसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं संरुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वर्णं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मच्च संघः सुगततर्वः धातुको धातुकम्पे लङ्काय जम्बूद्वीपे त्रिदशपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादि धातुकन्ते सभ्येऽपि बुद्धं दशवल्लभूतं सर्वठाणेषु पठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. लाख शुभेच्छा देतो. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला तुमच्या या ठिकाणी स्वागत करतो आणि जे काही मला जबाबदारी ती पार पाडतो. संपूर्ण विश्वाला शांतीचे मार्ग देणारे तथागत भगवान तुमचं त्याचबरोबर या कार्यक्रमात उपस्थित विविध भेटवस्तू देऊन आपण त्यांच्या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आजच्या काय या विभाग शाखेच्या अध्यक्ष धनंजय कांबळे साहेबांना विनंती करेन की आपण त्यांना एक वर्षाची पुस्तिका आणि एक भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करा. आपण त्यानंतर खास या ठिकाणी या कार्यक्रमाच्या आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे आणि म्हणून आपलं या ठिकाणी स्वागत होते. त्यानंतर या ठिकाणी स्वागत होते अध्यक्ष गांगडे साहेब आपण या कार्यक्रमात नेहमी उपस्थित असतात आणि कार्यक्रमात त्यानंतर मी आणि म्हणून मी काम आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या कार्यक्रम त्यानंतर आपण सर्व समस्त बोलू मी खरं म्हणजे आकस्मिकरित्या कुठल्या कारणाने साताऱ्यामधून आलेलो आहे आणि येत असताना कांबळे गुरुजींच्याकडे आलेलो होतो तेव्हा त्यांनी मला आवर्जून सांगितले की आपण बघा आम्ही छोटीशी आमची 2-4 घरं परंतु हे सर्वे आम्ही कसा कार्यक्रम करतो बघायला यायचं त्यामुळे मला इथे आल्यानंतर एकदम प्रसन्नता वाटली मला
आणि मला एक गोष्ट जाणवली, ती गोष्ट थोडीशी सांगायला पाहिजे. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल तुम्ही काय केलं ह्यांची आवश्यकता सांगितलं, पण तुम्ही जे काही काम करताय त्याबद्दल बोलणं मात्र मला जास्त महत्वाचं वाटतं. कारण पापाची राशी जास्त वाढत चालली, बाहेरचा सगळा माहोल जो आहे तो दुराचरणाचा आहे. आणि अशा काळात सदाचरणाचं काम सगळी मंडळी करत आहे. आणि हे आपल्याला शिकवणारे जे होते ते गौतम बुद्ध, सम्राट अशोक होते. त्याच्यानंतर मग संतांचे संत साहित्य एका महान स्त्रीच्या विषयी आपण इथं उपस्थित झालेलो आहोत. अशी महान स्त्री, त्यांनी स्त्री मुक्तीची आपल्याला सर्वांना स्त्रियांना मुभा दिली. आज सावित्री नसती तर आपण स्त्रियांचं फक्त अस्तित्व मूल आणि चूल असतं. पण सावित्रीबाई स्त्रीनी अशी शिक्षणाचे दरवाजे आपल्यासाठी उघडले. आज सावित्री माता नसती तर आमचं काय अस्तित्व असतं. आज मी इथे उभी आहे ती सावित्री माता म्हणून. शिक्षणाचे त्यांनी दरवाजे का उघडली एवढी जय भीम. माझं नाव आहे त्रिशा रुपाली प्रदीप कांबळे आणि आज आहे 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती. आधी काही लोक गर्ल्सला शिकवण्या द्यायच्या, फक्त ना गर्ल्सला घरातलीच कामं करायला लागायची. फक्त गोळीच शिकायच्या. तर हे सावित्रीबाई फुलेंना आवडलं नाही. सावित्रीबाई फुले खूप शिकल्या आणि खूप शिकवलं आणि आज त्यांच्यामुळे मी शिकू शकते आणि अभ्यास शिकवू शकते. थँक्यू. आज मी भारतीय पहिल्या महिला शिक्षणातील समाज सुधारक स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे. प्रिय मुलींनो, लक्षात ठेवा, तुमचा जन्म कमजोर होण्यासाठी नाही तर इतिहास घडवण्यासाठी झाला आहे. सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला शिकवलं की परिस्थिती किती कठीण असले तरी स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण करण्याची हिंमत ठेवणे हे महत्त्वाचं आहे. तुम्ही मुलगी आहात म्हणून नाही तर तुमच्यात असलेल्या क्षमतेमुळे खास आहात. शिक्षण ही तुमची खरी ताकद आहे. ते तुम्हाला केवळ नोकरी देत नाही तर आवाज देते, ओळख देते, स्वाभिमान देते. कोणी तुम्हाला थांबवायचा प्रयत्न केला तर सावित्रीबाईंची आठवण ठेवा. दगड मारले गेले, अपमान झाला तरी त्या थांबले नाहीत, कारण त्या जाणत होते एक शिकलेली मुलगी संपूर्ण पिढी बदलू शकते. मुलगी आहेस म्हणून थांबू नकोस, स्वप्नाने आकाशाची वाट दाखव. शब्दात नसेल जर तुझा आवाज तर शिक्षणाने तू बुलंद कर. तू आबरा नाहीस, तू शक्ती आहेस, नव्या युगाची सुरुवात आहेस. स्वाभिमान तुझा मुकुट हो, तूच उद्याची क्रांती आहेस. थँक्यू. जय भीम. सबला या ज्ञानाच्या ज्योतीने केले तुला महान सबला. या ज्ञानाच्या ज्योतीने केले तुला महान सबला. चिखल माती दगड धोंडे, चिखल माती दगड धोंडे फेकले त्या कर्मठांनी. चिखल माती दगड धोंडे फेकले त्या कर्मठांनी. साठ होतीच बाबा ज्योतिबाची म्हणून खंबीर राहिली या धरतीवरती. साठ होतीच त्या ज्योतिबाची म्हणून खंबीर राहिली या धरतीवरती. ओंजळी दिले फुले दिले आबला तू, ओंजळी दिले फुले दिले आबलास तू. आज तेच फुले बोलू लागले आ आई ऊ. आज त्यांनी आपल्या घरापासून सुरुवात केली आणि पहिलं शिक्षण द्यायला सावित्रीबाईंना त्यांनी सुरुवात केली. वय तसं लहानच होतं. पूर्वी मुली काही शिकत नव्हत्या. 8-9 वर्ष झाली मुलींची, तर मुलींचं वडिलांना प्रश्न पडायचा की आपल्या मुलींचं लग्न कसं होईल. पण या लहान वयामध्ये मुलींचं लग्न होत होते, शिक्षण नव्हतं आणि म्हणूनच जवळजवळ दारिद्र्य आपल्याकडे वाढलेलं होतं. आणि हे महात्मा फुल्यांनी बघितलं, हेरलं आणि आपल्या पत्नीला सावित्रीला शिक्षण दिलं. आता शिक्षण त्यावेळेला
सहजासहजी मिळालं नाही. झालेल्या त्या ओठातून अंगावरती झेललेस तू शेण मातीचे उष्टे खरकटे. अंगावरती झेललेस तू शेण मातीचे उष्टे खरकटे. कानशिला ठाणून कधी कधी पळवलेस पडगुळे. कानशिला ठाणून कधी पळवलेस पडगुळे. नव्हता गंध तो लेखणीचा होता अज्ञानाचा गर्दनकाळ. नव्हता गंध तो लेखणीचा होता अज्ञानाचा गर्दनकाळ. ज्ञानाच्या नौकेत चालताना आज गुंफते मी शब्दमाळ. आज गुंफते मी शब्दमाळ. नवचैतन्याची उमेद भरुणी जीवनात मारतोय भरारी. नवचैतन्याची उमेद भरुणी जीवनात मारतोय भरारी. सोपी करुणी वाट काटेरी नवी उगवली प्रभात सारी. नवी उगवली प्रभात सारी. मनुवाद्यांनी दिलेला घाव शिक्षणास नव्हता तेव्हा वाव. मनुवाद्यांनी दिलेला घाव शिक्षणास नव्हता तेव्हा वाव. शिक्षण घेणे म्हणजेच धर्म बुडवणे हीच संस्कृतीचा उधळलाच डाव. ह्याच संस्कृतीचा उधळलाच डाव. साऱ्या जगात होऊनी आई. साऱ्या जगात होऊनी आई फुलविलीस रानवर राई. सावित्री ज्योतीच्या त्यागाने लई करून ठेवली कमाई. लई करून ठेवली कमाई. अंधकारमय मळगट झटकुनी. अंधकारमय मळगट झटकुनी काळजात ओतलास प्राण. अंधकारमय मळगट झटकुनी काळजात ओतलास प्राण. तू दिलेल्या लेखणीमधून आज मी पेटविते राम. आज मी पेटविते राम. धन्यवाद. बोलतोय आणि लांबपर्यंत येतो. दुसऱ्या समाजाला फक्त माहिती हा समाजाला सगळं महापुरुषांचं माहिती म्हणून आपल्या लोकांना ते अभिमानाने बघतात. पण आपल्या पुरतेच ते विचार राहिलेले आहेत. ते कसे पोहोचवायचे सगळे. आता समजा आपल्या घरात आता सगळ्याच मुली ऑफिसर झाल्यात. सगळ्या लांब लांब क्षेत्रात कामाला जातात. पण त्यांनी एखादा दिवस सावित्रीबाई फुलेच्या घरी जयंती केली पाहिजे. आणि जे कोण दुसऱ्या समाजाचे सगळे आहेत त्यांना ते दिवशी त्यांना आमंत्रण करून त्यांना सावित्रीबाई त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. शिक्षणाचा अधिकार भेटला आहे त्याचा त्यांनी पुरेपूर संधीचा फायदा उचलला पाहिजे. आज खूप स्त्रिया डॉक्टर इंजिनियर आज आपल्या भारताची राष्ट्रपती ही महिलाच आहे. ते केवळ सावित्रीबाई फुलेमुळे. सावित्रीबाईंनी जर आपल्याला शिक्षणाचे द्वार उघडे करून दिले नसते तर आज मीही इथे उभे राहू शकले नसते. तर सावित्रीबाईंचे जे उपकार आहे आणि जे जे महापुरुष आहेत त्यांनी जे जे कार्य केले आहे त्यांचे आपण सतत स्मरण केले पाहिजे. महिलांनी त्या सावित्रीबाईंना रोज स्मरण केले पाहिजे. सगळ्यांच्या घरामध्ये सावित्रीबाईंचा फोटो पाहिजे. प्रत्येक शाळांमध्ये साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. तर नंतर घेऊन कार्यक्रमाचे समारोप झाले. नंतर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.